नमस्कार, मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असेल तर सबस्क्राईब करून तुमचा सहभाग नोंदवा प्लीज. वेगळे रंग आयुष्याचे भाग 48. अमेया, काय चाललंय तुमचं दोघांचं? शर्व समीर आणि अमेयाला म्हणाला. काही नाही, असंच बोलत होतो. मला जायचंय. दी बोलवत असणार. हॅलो अभय सर, एन्जॉय. अमू म्हणाली. अगं, आम्हाला तर भेट आधी. अखिल अमूला म्हणाला. रोज तर भेटते रे दादा तुला, नवीन काय भेटायचं? असं म्हणून अमू तिथून जाऊ लागली. तसं शर्वने तिचा हात पकडला आणि तिला थोडं बाजूला घेऊन गेला. बस तिथे, आता बोल, काय झालं? शर्व अमूला म्हणाला. कुठं काय, काही नाही. समीरचं आणि माझं तर होतच राहतं. अमू म्हणाली. त्याबद्दल नाही बोलत आहे मी. तू जे हे विनाकारण चिडचिड करते आहे त्याचं कारण विचारतोय. शर्व अमूच्या डोळ्यात बघत म्हणाला. अमू शर्वकडे पाहतच राहिली. त्याला न सांगता पण कळलं होतं अमूचं काहीतरी बिनसलं आहे म्हणून. अगं बोल ना, काय झालं ते? शर्व प्रेमाने म्हणाला. उद्या बोलू आपण. आता असं सर्वांपासून बाजूला येणं चांगलं नाही वाटत. अमू म्हणाली. सर्व घरचेच आहेत, तरी पण ठीक आहे. आणि उद्या कशाला? रात्री बोलू आपण रूममध्ये गेल्यावर. शर्व अमूला म्हणाला. मी आता आई बाबांसोबत घरी जाणार आहे. अमू. अमेया, तू जे हे वागते ते खरंच गरजेचं आहे का? माझ्यासोबत स्वतःला पण विनाकारण त्रास का करून घेते? शर्व अमूच्या वागण्याला वैतागला होता. असं काही नाहीये. अमू नजर चोरत म्हणाली. मग कसं आहे, सांगशील का मला? शर्वने तिला म्हटलं. नाही माहीत मला. खरं तर मला तुमच्यापासून दूर नाही जायचं आहे, त्यामुळेच चिडचिड होते माझी. असं मनातच बोलून अमू पटकन तिथून निघून गेली. इथे अखिल समीरला खूप त्रास देत होता. तुला माहिती का अभ्या, माझी मॉम आणि या समीरच्या डॅडचं माझ्या आजोबांनी लग्न ठरवलं होतं. पण माझ्या मॉमचं माझ्या डॅडवर प्रेम होतं म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. आज जर माझ्या मॉमचं लग्न याच्या डॅड सोबत झालं असतं तर या समीरचा पत्ता तर कट होता ना. अखिल समीरला चिडवत म्हणाला. तसं समीरने त्याच्याकडे रागात बघितलं. रागात काय पाहतोय? खरं तेच तर बोलतोय मी. अखिल समीरला म्हणाला. पण तसं झालं तर नाहीये ना. मी इथेच आहे आणि इथेच राहणार आहे. समीर चिडून म्हणाला. काय सांगता येतं उद्या काय होईल ते? कदाचित तू इथून जाशील आणि मी इथे येईल. अखिल म्हणाला. समीर काही न बोलता रागातच तिथून निघून गेला. काय रे अख्या, कशाला त्रास देतो रे त्याला? लहान आहे तो अजून. अभय अखिलला म्हणाला. असंच रे, मला त्याला चिडवायला खूप आवडतं. कायम एकटाच राहिलोय रे मी. आतापर्यंत मला ना भाऊ ना बहिणीचं प्रेम मिळालं. पण आता शुभ्रा आणि अमू आहेत आणि समीर पण आहे. त्या तिघांना बघून मला खूप छान वाटतं. अखिल हसत म्हणाला. ओ, असं आहे तर? अभयने म्हटलं. हो, मी जेव्हा फर्स्ट टाइम या सर्वांना भेटलो ना, तेव्हा या तिघांचं एकमेकांवर असणारं प्रेम, त्यांचं बॉन्डिंग बघून मला कळलं मी लाईफमध्ये किती छान गोष्टी मिस केल्या. म्हणून मी आता त्यांच्यासोबत फुल एन्जॉय करतो.
अखिल म्हणाला. चांगलं, पण आता हा शर्व कुठे राहिला यार? अभय इकडे तिकडे बघत म्हणाला. तो येईल रे, पण जरा तिकडे नजर टाक जरा. अखिलने म्हटलं. काय आहे तिकडे? अभय आजूबाजूला बघत म्हणाला. तुझी मिस तुफान. अखिल शुभ्राशी बोलणाऱ्या अवनीकडे इशारा करून म्हणाला. बाप रे, ही पण आली आहे. मग मी निघतो आता इथून, अभय म्हणाला. ब्रेकिंग न्यूज. डॅशिंग एसीपी अभय शिंदे, जो मोठ्या मोठ्या गुंडांची वाट लावतो, तो एका मुलीला घाबरून पार्टी सोडून पळून जातोय. अखिल जोर जोरात हसत म्हणाला. कोण पळून जात आहे? शर्व त्या दोघांजवळ येत म्हणाला. हा अभ्या. ते पण अवनीला घाबरून. अखिल अजूनही हसतच होता. हो काय? खरंच का रे अभ्या? शर्व पण हसत म्हणाला. साल्यांनो, किती खतरनाक आहे ती, माहिती नाहीये तुम्हाला? त्या दिवशी पार्किंगमध्ये मला शूट करणं तेवढं बाकी ठेवलं होतं तिने. काय तर फक्त धक्का लागला होता माझा, पण तिने वाटच लावली माझी. मला नाही परत तिच्या तोंडी लागायचं, अभय म्हणाला. तोंडी कशाला लावतो? सरळ होटांना होट लाव. जा, भेट जाऊ, अखिल अभयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला. हो का नाही? आता तू एकटाच सिंगल आहेस. तू पुढे हो, आम्ही दोघं आहोत तुझ्या पाठी, शर्वही म्हणाला. मला काही हौस नाहीये. तुमच्या दोघांचे हाल पहा आधी. एकाची बायको सोडत नाही आणि दुसऱ्याची जवळ येत नाही, अभय त्या दोघांना म्हणाला. हा रे, माझी प्रिया कधी कधी जरा जास्तच त्रास देते, पण प्रेम पण खूप करतो रे. माझं सोड. काय रे शर्व, पण तू कसा काय लांब राहतो तुझ्या बायकोपासून, अखिलने म्हटलं. काय करणार यार, माझी बायको अजून लहानच आहे, शर्व नाराज होऊन म्हणाला. 3 इयर होतील आता लग्नाला, पण याची अजून फर्स्ट नाईट नाही झाली आहे. बिचारा, बायको समोर असल्यावर तिला जवळ घेता येत नाही, अभय म्हणाला. हे तर असं आहे, पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे त्याच्या, त्याला माहित पण आहे ते त्याच्यासाठीच आहे, पण बिचाऱ्याला खाताच येत नाहीये, अखिल हसून म्हणाला. खेचताय माझी साल्यांनो, शर्व चिडून म्हणाला. नाहीतर गमतीचा विषय सोड, पण आम्हाला तर खरंच अभिमान आहे तुझा, जे तू स्वतःच्या बायकोचा एवढा विचार करतोस. तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असतं तर हे नातं तुटलं तरी असतं किंवा अमूचं लाईफ तरी बर्बाद झालं असतं. पण तू खूपच चांगल्या पद्धतीने तिला हँडल करतोय. तुझ्यापेक्षा चांगला नवरा माझ्या बहिणीला भेटलाच नसता, अखिल म्हणाला. समोर सर्वांसोबत हसून बोलणाऱ्या अमूकडे पाहत, तिला पहिल्यांदा बघितलं, तिला भेटलो, बोललो, तेव्हाच हृदयात उतरली यार ती. कधीच कोणत्या मुलीविषयी मला साधा विचार करावासा पण वाटला नाही, पण अमेयाने माझे विचार, हृदय, पूर्ण आयुष्यच व्यापून टाकलंय. मला ती हवी आहे, पण तिच्या इच्छेनेच. प्रेम करतो यार मी तिच्यावर. मला फक्त ती माझ्या नजरेसमोर जरी असली तरी खूप आहे. माझा दिवस तिच्यापासूनच सुरू व्हावा आणि तिच्यावरच संपावा, एवढंच हवंय मला. आणि असंही आमच्या लग्नाला जरी 3 वर्ष होत आलेत, तरी त्यातले 2.5 वर्ष तर मी नव्हतोच इथे. लग्न झालं तेव्हा अनोळखीच होतो रे मी तिच्यासाठी. आता काही दिवसांपासून तिथे आहे मी, त्यात तिने पूर्णपणे मला ॲक्सेप्ट करावं अशी अपेक्षा कशी ठेवू मी, शर्वने म्हटलं. खरंय, लवकरच सर्व तुझ्या मनासारखंच होईल. तिला पण फिलिंग्स आहेत तुझ्याविषयी, तिच्या डोळ्यात दिसतं ते, अखिलने म्हटलं. हो, ते तर माहिती आहे मला, शर्व म्हणाला. हे तुम्ही
तिघे बोलतच बसणार आहात का? डिनर नाही करायचा? चला. आदी तिथे येत म्हणाला. काँग्रेस अँड थँक्स आदित्यराव. अखिल म्हणाला. काँग्रेस ठीक आहे अखिल दादा, पण हे थँक्स कशासाठी? आदीने म्हटलं. अहो, मला मामा बनवणार आहात ना, त्यासाठी. अखिल म्हणाला. तसं आईने छान स्माईल केली. असंच हसत खेळत पार्टी संपली. सर्व आलेले पाहुणे घरी गेलेत. फक्त अमूचे आई बाबा अजून थांबले होते. ती मी घरी जाते आई बाबांसोबत, अमूने म्हटलं. आता कशाला जाते? इथेच राहा ना, उद्या असंही सुट्टीच आहे ना, शुभ्राने म्हटलं. हो, सुट्टी तर आहेच ग, पण मला जायचंय. 3 दिवसांपासून इथेच आहे, अमूने म्हटलं. म्हणून काय झालं? मी आलो आणि तू चाललीस. नको जाऊस, थांब इथेच, आधीही म्हणाला. नको ना जीजू, अमू म्हणाली. जाऊ देत आधी तिला, ऐकणार नाही ती. पण आधी मॉमला विचार, शुभ्राने म्हटलं. त्यावर अमूनेही होकार दिला. चल शुभ्रा, आम्ही पण निघतो आता. काळजी घे बेटा स्वतःची. तसं तर इथं सर्वच आहेत तुझी काळजी घ्यायला आणि तुझ्या सर्व इच्छा पुरवायला. तरीही तुला वाटलं तेव्हा तू घरी येऊ शकतेस, कळलं ना? तुझ्यापेक्षा माझं काम नक्कीच महत्वाचे नाहीये. नलिनी शुभ्राच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. हो ग आई, माहिती मला, शुभ्रा गोड हसत म्हणाली. ठीक आहे, येतो मग आम्ही. अवंतिका ताई, काळजी घ्या तुम्ही पण, येतो आम्ही, नलिनी म्हणाल्यात. हो, अवंतिका स्माईल करत म्हणाल्यात. आई, मला पण यायचं आहे. थांब, मी माझी बॅग घेऊन येते. मग जाऊ ना मी, अमूने विचारलं. नाही, तू कशाला जाते आता, अवंतिका नाराजीने म्हणाल्या. मॉम, अमूचा चेहरा उतरला होता. काय मॉम? नाही जायचं तू गेलीस की पूर्ण घर सोनं होऊन जातं, अवंतिका अमूला म्हणाल्या. काय ग अमू, राहा ना, काय प्रॉब्लेम आहे तुला, नलिनीने म्हटलं. हो, तुला तर चांगलंच आहे, सारखी म्हणतच असतेस सासरी जा म्हणून. पण मॉम, माझी एक्झाम आहे आता काही दिवसात, मला स्टडी करायचा आहे, अमूने म्हटलं. हो, मग काय झालं, स्टडी तर तू इथे पण करूच शकते ना, तुला काय कामं सांगत नाहीये मी, अवंतिका म्हणाल्यात. तसं नाही हो मॉम. अमूचा चेहरा खरंच नाराज पडला झाला होता. जाऊ दे तिला, तिचा स्टडी महत्वाचा आहे. अमेया, रूममध्ये ये, मी काही बुक्स आणलेत, घेऊन जा, स्टडीमध्ये कामात येतील. शर्व असं बोलून रूममध्ये निघून गेला. जा बाई, आता काय, तुझ्या नवऱ्यानेच सांगितलं, मग काय बोलणार, अवंतिका म्हणाल्यात. मॉम, खरंच स्टडी आहे ना माझा, एक्झाम झाली की येईल मी काही दिवस, मला पण बेबीचे लाड करायचे आहेत ना, आलेच गाई मी, अमू असं बोलून रूममध्ये गेली. ती रूममध्ये येताच शर्वने पटकन तिला स्वतःकडे ओढून घेतलं. तिला घट्ट मिठीत घेऊन तो तसाच उभा राहिला. अहो, अमू म्हणाली. शांत, काही बोलू नको, मला बस तुला फील करायचं आहे, शर्व शांततेतच म्हणाला. बराच वेळ ते तसेच उभे होते. हळूच तो थोडा बाजूला झाला. तिचे मानेवर असणारे केस बाजूला केले आणि तिथे हळूच किस केला. त्याने मोठा श्वास घेतला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला. मी वाट पाहील तुझी, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. लव्ह यू शर्व. मी पण तुमचीच आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मला माहिती आहे मी चुकीची वागते, पण
काहीही टेन्शन न घेता आता फक्त स्टडीमध्ये लक्ष दे. मला तुला तुझ्या लाईफमध्ये खूप मोठं झालेलं बघायचं आहे. आणि हो, काही महत्त्वाची कामं असल्याशिवाय ऑफिसला पण नको येऊस काही दिवस. तुझी टीम मॅनेज करून घेईल. शर्वने म्हटलं. हो का? आणि हे कोण सांगताय? कॅप्टन एस.टी. की शर्व देशमुख? अमू विचार करण्याचं नाटक करत म्हणाली. या दोघांव्यतिरिक्त पण माझी ओळख आहे आता, अमेयाचा शर्व म्हणून. हे तोच सांगतोय, कळलं? शर्व म्हणाला. थँक्यू. अमूने शर्वच्या छातीवर डोकं टेकवत म्हटलं. वेडी, मला थँक्यू म्हणायची गरज नाहीये. मी तुझाच आहे. ते तिकडे बुक्स आहेत, शर्वने पॉइंट आउट करत म्हटलं. कसले बुक्स? अमूने विचारलं. ज्यांच्या बहाण्याने तुला रूममध्ये बोलावलं ते बुक्स. खाली जाताना न्यावे लागतील ना, शर्वने म्हटलं. अमू हुंकारली. अगं राणी, आई बाबा वाट बघत असतील, जायचं ना खाली, शर्व म्हणाला. थांबा ना, शर्वच्या छातीवर बोट ठेवत. इथे असं डोकं ठेवलं ना की एवढं भारी वाटतं ना, खूपच मस्त. असं निवांत इथे डोकं ठेवून झोपून राहावं वाटतं. कसलीच काळजी नाही आणि कसलेच विचार नाहीत. 2 मिनिट बस असंच राहायचं मला. तसं शर्वने परत तिला मिठी मारली. खरं तर अमूची पण जायची इच्छा नव्हती, पण ती तिच्या शब्दांमध्ये अडकली होती. बिचारी अमू. असेच काही दिवस निघून गेलेत. अमूची एक्झाम पण व्यवस्थित पार पडली. ती परत ऑफिसला रेग्युलर येऊ लागली होती. या काळात त्यांनी मुंबईवर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवलेलं होतं. अजून तरी शत्रूची कसलीच हालचाल जाणवली नव्हती. अशाच एका संडेला शर्व आणि अमू सोबत होते. मग राणीसाहेब, बोला, काय हुकूम आहे तुमचा? काय करायला आवडेल तुम्हाला आज? शर्वने म्हटलं. आज ना आम्हाला शॉपिंग करावीशी वाटते, अमू म्हणाली. ओके, तुम्ही ज्या वस्तूकडे बोट टाकवाल ती वस्तू तुमच्या चरणाशी आणून ठेवेल हा तुमचा दास, शर्वने म्हटलं. ठीक आहे, बघूया, चला मग, अमूने म्हटलं. शर्व अमूला घेऊन मॉलमध्ये आला. संडे असल्याने मॉलमध्ये चांगलीच गर्दी होती. अहो, केवढी गर्दी आहे. नको, आपण नंतर येऊ, मला काही इम्पॉर्टंट नाही घ्यायचं आहे, अमू म्हणाली. अगं, आता आलोच आहोत तर जाऊया ना, जास्त वेळ नाही थांबू हवं तर, शर्वने म्हटलं. नाही ना प्लीज, जाऊया परत, दुसरीकडे जाऊ जिथे कमी गर्दी असेल, अमू आजूबाजूला बघत म्हणाली. ओके मॅडम, जशी तुमची इच्छा, शर्वने म्हटलं. ते दोघे परत जाणार तोच अमूचा मोबाईल रिंग झाला. अहो, 1 मिनिट. हेलो डेविड, थोड़ी देर बाद कॉल करती हूँ, बाहर हूँ अभी, अमू कॉलवरती बोलत म्हणाली. अमू सुन ना, इम्पोर्टेंट है, मुझे कुछ लोगों के ट्रेस मिले हैं, कुछ गड़बड़ लग रहा है, तो देख ना जरा, डेविड म्हणाला. अरे अभी मेरे पास कुछ नहीं है मोबाइल के सिवा, क्या देखूं और कहाँ देखूं? वैसे कहाँ ट्रेस हुए ये तेरे लोग? अमू म्हणाली. वो MG रोड का मॉल है ना, वहाँ पे, डेविड ने म्हटलं. मैं उसी मॉल के बाहर हूँ अभी, डेविड, अमू म्हणाली. अरे तो तू देख ना, कुछ होता है क्या? मैं बाकी टीम को कांटेक्ट करके फिर तुझे कॉल करता हूँ, डेविड म्हणाला. तसं अमूने ओके म्हणून कॉल कट केला. आता काय करणार अमू आणि शर्व? डेविड नक्की कशाबद्दल बोलत होता? जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला? मग वाट बघा पुढच्या भागाची. तोपर्यंत
लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.